तर मी नेहाज रेसिपी इन मराठीमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण झटपट अशी सोपी पद्धतीने मिसळ पाव करणार आहोत। तर चला तर बघूया। तर मी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं कढलं की त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत। तर तेल चांगलं कढलेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकणार। तर मोहऱ्या चांगल्या कढलेल्या आहेत आता। त्यानंतर त्यामध्ये आपण जिरे टाक, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण, त्यानंतर 4-5 मिरच्या, कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरून घेतलेला कांदा चांगल्या प्रकारे आपण परतून घेणार आहोत। जोपर्यंत कांदा चांगला परतून होतोय तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर सोनेरी रंग येईपर्यंत आता कांदा परतून झालेला आहे। त्यामध्ये आपण हिरवा मसाल्याचा वाटण टाकणार आहोत। त्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून सर्व प्रकारचे मसाले त्यामध्ये टाकणार। तर मसाल्यांमध्ये आपण हळद, लाल मसाला, मीठ, गरम मसाला आणि थोडासा मिसळ मसाला टाकणार आहोत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। तर साईडलाच मी रात्री भिजत टाकलेली मठ म्हणजेच मटकी त्यामध्ये टाकणार आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। तर त्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आणि कुकर लावून घेणार आहोत। तर 10 ते 15 मिनिट आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत आणि मस्तपैकी वरून कोथिंबीर टाका आणि सर्व करा आणि एन्जॉय करा। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करा। कमेंट केल्यामुळे नवनवीन रेसिपीज बनवायला मोटिवेशन मिळेल। थँक यू फॉर वॉचिंग।